काय आहे की ह्याचा अर्थ म्हणजे इवन इंग्लिश टेबल हे जे आलेलं आहे तेही तबलामधूनच आलेलं आहे. तर त्याच्यामुळे त्याच्या जर आपण डिक्शनरी मिनिंग घेतलं तर त्याच्यामध्ये स्मॉल ड्रम, तबला स्मॉल ड्रम असं आहे. तर ते तो आपला हिंदुस्थानी आहे, भारतीय आहे आणि हजारो वर्ष आपल्याकडे त्याचं हे चालू आहे. भाई तुम्ही मला विशिष्ट शब्द सांगितला होता त्याच्यासाठी, ते फुलाच्या पाकळीवरती आपण म्हणाला होता कमळाचं. पुष्कर. हा, कारण ते जे वाद्य होतं पहिलं ते त्रिपुष्कर वाद्य म्हणून होतं. म्हणजे त्यावेळेचे आमचे स्वाती मुनी हे तळ्यामध्ये गेले असताना तिथे पाऊस कमलपत्त्यावरती पडत होता आणि ते मोठ्या पत्त्यावरती पडतं तर त्याचा आवाज आणि छोट्या पत्त्यावरचा आवाज ह्याच्यातला जो फरक आला त्याच्यामुळे त्यांना हे त्रिपुष्कर वाद्य करायचं हे असं केलं. आणि ह्याच्यामध्ये 3 वाद्य, अंक्य पाखावत सारखं त्याला अंक्य म्हणतात, ऊर्ध्वक आणि आलिंग्य अशी ती 2 उभी अशी ते 3 ही होती. ते हे सेपरेट ते सेपरेट असं नंतर झालं. पण हे पहिलंच झालेलं आहे, म्हणजे नंतरचं नाही झालं. की काही तुम्ही या शिल्पामध्ये तुम्हाला फक्त तबलाच दिसेल, म्हणजे 2 वाद्य उभी. तर त्याला हे त्रिपुष्कर वाद्याचंच. एखाद्या विषयाचं थिअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्हीवरती असं सारखं वर्चस्व असणं असे कलाकार खरोखर आजकाल दुर्मिळ आहेत. सांगण्याचा मुद्दा असा की भाई बोलताना मला बोलले होते की मी प्रत्येक गायकांच्या घराणी असतात त्या घराण्यानुसार, त्या गायकाच्या घराण्यानुसार, त्याच्या गायकीनुसार मी त्याला साथ करतो. तर मी म्हटलं हे कसं काय शक्य आहे? म्हणजे असं असतं की कोणी एखादा ऐकतो, ऐकण्यापुरतं ठीक असतं, पण ते आत्मसात करून ते परत प्रतिबिंबित करणं ही अभ्यासाची गोष्ट आहे. आणि ग्वाल्हेर घराणं असू दे, आग्रा घराणं असू दे, त्या गायकाच्या त्याच्या गाण्यानुसार मी त्याला साथ करतो असं भाई बोलता बोलता, आणि त्याबद्दल त्यांची ख्याती पण आहे. मी त्यांना म्हटलं की आता हा ग्वाल्हेर घराण्याचा जर का गायक आहे तर तुम्ही त्याला ऐकणार, ऐकल्यानंतर मग त्याच्याबरोबर प्रॅक्टिस करणार. ही गोष्ट म्हणजे केवळ माझ्या मते वाचण्यापुरती मर्यादित नाहीये किंवा वाजवण्यापुरती, आणि परत ते रिप्रोड्यूस करणं ही गोष्ट सोपी नाहीये. तर मी त्यांना म्हटलं बोलताना की म्हणजे सतत मनामध्ये, तुमच्या मनामध्ये तो ताल संगीत या विषयाचाच अभ्यास आणि या विषयाचाच विचार चालू असतो का? ते म्हणाले खरंच हे असंच आहे, आणि म्हणूनच असं उत्कृष्ट तालसंगीत किंवा आपल्याला हवं तसं तालसंगीत भरू शकतं. ते आपण पुढे बघूया. थोडंसं एक त्यांचं तालसंगीत सुरू होण्याच्या पूर्वी एक छोटासा प्रश्न मी त्यांना आणखीन विचारणार आहे, कारण त्यांनी तालसंगीत किंवा तबला कसा ऐकावा याच्यावरती शिबिर घेतलं होतं. तर आपल्याला पुढे सगळ्यांना ऐकायचंच आहे तबला, तर ते थोडंसं सारांशात्मक रूपामध्ये आपण भाईंकडनं ऐकूया. नाही, हे जे असतं की ऐकावं कसं, आपल्याला काय ऐकायचं आहे. आपण कित्येक वेळेला असे नावावर जातो आणि सांगताना अमुक एक साहेबांचं गाणं ऐकायला मी गेलो होतो. अरे पण ते काय गाले असं कोणी म्हणाल नाही का, अरे मालकांस काय छान गाला तो वगैरे, असं नाही. मी ते ऐकायला गेलो होतो, दॅट्स ऑल. समजलं? तर ते केवळ तो मोठा आर्टिस्ट आहे. पण आपण काय ऐकलं पाहिजे? मला असे भेटले पाहिजेत की त्याने आज हा स्वर इतका छान लावला की बस एवढं आनंद वाटला. तर ह्या ज्या गोष्टी आहेत की कसं ऐकावं
आपण तिरका खासाहेबांची कॅसेट लावली, काय ऐकायचं? तुम्ही सबंध जर ऐकलं तर काय फायदा आहे त्याचा? तर त्याच्यातून शिकायला पाहिजे. हे शिक्षण असतं ते कायम चालू असतं आणि त्याच्यासाठी आपण कसं ऐकावं हे फार महत्वाचं. भाई बोलताना असं पण म्हणाले की त्यांनी कुमारजींना अनेकदा, कुमार गंधर्वांना अनेक त्यांच्या गायनामध्ये साथ केली. तर कुमारजी इतरांना सांगायचे की तो कसा वाजवतो त्याच्या बोटांकडे बघा. ही गोष्ट महत्वाची आहे मला असं वाटतं. म्हणजे हे कुमार गंधर्वांचं तर मी एकच नाव घेतलंय, अशा अनेक दिग्गज कलाकारांना भाईंनी पूर्वीपासून साथ केलेली आहे. आपण आता प्रत्यक्ष भाईंच्या तबला वादनाकडे वळूया. मला असं वाटतं भाई तुम्ही त्रितालाने सुरुवात करणार आहात. आणि मला एक गोष्ट सांगायची आहे आणखी, की तबला ही आमची भाषा आहे, भाषा आहे. आणि जशा अनेक भाषा असतात, आता हिंदुस्थानात जवळजवळ 17-18 भाषा आहेत, तशीच एक आमची ही तबल्याची भाषा आहे. आता असं आहे की या सगळ्या भाषा काही आपल्याला येत नाही आणि ज्याचा आपण थोडासा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला समजणार नाही, हे तितकंच खरं आहे. का समजा उद्या आपण मद्रासमध्ये जाऊन राहिलो तर तिथे गेल्यानंतर ह्याचा किंमत किती हे विचारायचे, तर हे कसं विचारायचं हे आपल्याला माहिती पाहिजे, नाहीतर आपण बाजारात जाऊ शकत नाही. तसं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याफार आपल्याला थोड्या समजल्या पाहिजेत. आणि त्याच्यासाठी मी एक थोडंसं आपल्याला काही गोष्टी सांगणार आहेत की असे आहे की आमची ही भाषा आहे आणि या भाषेमध्ये साहित्य निर्माण झालेलं आहे. हे बंदिशींचं साहित्य आहे. आता हे जे आमचं साहित्य आहे हे कसं आहे, आम्ही जेव्हा सोलो वाजवतो तेव्हा पहिला पेशकार, मग कायदा, मग रेला आणि मग गत, अशा एक त्याचं हे असतं. तर जेव्हा मी पेशकार वाजवतो तर पेशकार हे काय आहे, आमची जी एक बंदिश केलेली आहे बुजुर्गांनी आमच्या, कारण ते शायर होते आणि त्यांनी जे केले ते काव्य, हे आपल्याला कळलं पाहिजे की आमचा जो पेशकार आहे तो म्हणजे आपले मंदाक्रांता वृत्त. आता मंदाक्रांता म्हणजे कसं आहे की छोट्या मोठ्या छलक कुमती बोलती दुष्टवाचा, बोबाटा हा अजवरी जगी हो जसे सासवांचा. आता हे कसं आहे